राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सुद्धा आलेली आहे। बघा, आज 6:45 पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12वा हप्ता विस्तारित होण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे। बघा, लाडक्या बहिणींना भरपूर दिवसांपासून तुम्ही सुद्धा जून महिन्याच्या 12व्या हप्त्याची वाट पाहत होता, तर तुमची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपणार आहे। बघा, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सर्वात मोठी घोषणा सुद्धा करण्यात आलेली आहे। कारण मागील 2 ते 3 दिवसांपासून फक्त जीआर येत होते। आपल्याला वाटत होतं की 30 जून रोजी बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता येईल, परंतु 30 जून गेला, 1 जुलै गेला, 2 जुलै गेला, परंतु आज अखेर बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता विस्तारित सुद्धा होणार आहे। बघा, या ठिकाणी तुम्ही सुद्धा पाहू शकता, थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज 6:45 जून महिन्याचा 12 हप्ता विस्तारित सुद्धा होणार आहे। वितरणाची सुरुवात ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या सूचनेनुसार आम्ही करत आहोत। तर बघा, लाडक्या बहिणींनो, आताच महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज संध्याकाळी 6:45 नंतर पैसे येण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे। परंतु आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, आज एकाच दिवशी 2,52,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता विस्तारित करणं शक्य होणार नाही। त्यामुळे आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये सर्व बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता विस्तारित सुद्धा होणार आहे। बघा, लाडक्या बहिणींनो, भरपूर दिवसांपासून भरपूर लाडक्या बहिणी आमच्याकडे विचारपूस सुद्धा करत होत्या की जून हप्ता कधी येणार आहे। बघा, त्याच्यावरती 30 जून रोजी पहिला जीआर आलेला होता, त्यानंतर 1 जुलै रोजी दुसरा जीआर आला, त्यानंतर 2 जुलै रोजी तिसरा जीआर सुद्धा आलेला होता। म्हणजेच हा जून हप्ता वितरण करण्याबाबत राज्य सरकारकडून आतापर्यंत 3 जीआर आलेले होते। म्हणजेच लाडक्या बहिणींना सुद्धा वाटलं होतं की 30 जून रोजी पैसे येतील, 1 जुलैला पैसे येतील, 2 जुलैला पैसे येतील, परंतु या मागील 2 ते 3 दिवसांमध्ये कोणत्याही बहिणींच्या खात्यामध्ये 1 रुपया सुद्धा आलेला नव्हता। परंतु लाडक्या बहिणींनो, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। त्यामुळे आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता विस्तारित होणार आहे। परंतु आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये जून महिन्याचा हप्ता विस्तारित होणार आहे ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा, ज्या ज्या बहिणींचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल त्या बहिणींना आज पैसे येतील, ज्या बहिणींचा जिल्हा उद्याच्या 12 जिल्ह्यांपैकी असेल त्या बहिणींना उद्या पैसे येतील, आणि ज्या बहिणींचा जिल्हा परवाच्या 12 जिल्ह्यांपैकी असेल त्या बहिणींना परवा सुद्धा पैसे येणार आहेत। बघा, महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम कडे सुद्धा रोज विचारपूस केले जात होते, त्या अनुषंगाने आजपासून निधी वितरणास सुरुवात सुद्धा करण्यात येणार आहे। म्हणजेच आज 6:45 पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता विस्तारित सुद्धा होणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, आदित्य तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार आज फक्त बहिणींना जून हप्ता मिळणार नाही, तर या जून हप्त्यासोबत 3 गॅसचे पैसे मिळणार आहेत। म्हणजेच तुम्हाला सुद्धा माहिती असेल की ज्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते त्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू करण्यात आलेली होती, तर या अन्नपूर्णा योजनेअंतर्गत सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 3 गॅसचे पैसे सुद्धा विस्तारित होणार आहेत। परंतु या गॅसच्या पैशांसाठी 4 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत। ज्या ज्या बहिणी पात्रतेमध्ये बसत असतील त्या बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहेत। तर या गॅस कनेक्शनसाठी ज्या 4 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत त्या 4 पात्रता कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा, लाडक्या बहिणींनो, या गॅस कनेक्शनच्या 4 पात्रतांपैकी पहिली पात्रता म्हणजे तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असावा, दुसरी पात्रता म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणत्या तरी कंपनीचा गॅस असावा, याच्यामध्ये HP कंपनीचा गॅस असेल, भारत कंपनीचा गॅस असेल, इंडियन ऑइल कंपनीचा गॅस असेल, कोणत्याही कंपनीचा गॅस असावा।
त्यासोबत त्या गॅस कनेक्शनचे पुस्तक सुद्धा असायला पाहिजे आणि तो गॅस घरातील महिलेच्या नावाने रजिस्टर असावा। बघा, तुम्ही जर या प्रमुख 4 पात्रतेमध्ये बसत असाल तरच तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहेत। त्यासोबत लाडक्या बहिणींनो, जून हप्त्यासाठी सुद्धा 4 नियम लावण्यात आलेले आहेत। ज्या ज्या बहिणी 4 नियमांमध्ये बसत असतील त्यांना जून हप्त्याचे पैसे मिळणार आहेत। तर ते 4 नियम कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया। तर बघा, लाडक्या बहिणींनो, या 4 नियमांपैकी पहिला नियम म्हणजे लाडक्या बहिणींच्या घरामधील कोणत्याही सदस्याकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे। याच्यामध्ये 4 चाकी गाडी असेल, ट्रक असेल, पॉकलेंड असेल, जेसीबी असेल यांसारखी मोठमोठी आणि महागडी वाहने नसायला पाहिजेत। त्याच बहिणींना जून हप्ता सुद्धा मिळणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल त्याच बहिणींना आज जून महिन्याचा हप्ता मिळणार आहे। त्यासोबत लाडक्या बहिणींनो, जी तिसरी पात्रता आहे, तिसरा नियम आहे, तर तो तिसरा नियम म्हणजे लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजना सोडून दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घेत नसावे। आणि जो चौथा नियम म्हणजे आहे तो लाडक्या बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा, सरकारी हुद्द्यावरती कर्मचारी सुद्धा नसायला पाहिजे। बघा, ज्या ज्या लाडक्या बहिणी या प्रमुख 4 नियमांमध्ये बसत असतील त्याच बहिणींना पैसे विस्तांतर सुद्धा होणार आहे। तर बघा, लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजना सुरू होऊन कंप्लीट 1 वर्ष पूर्ण झालेले आहे। म्हणजे सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आतापर्यंत 11 हप्त्यांचे पैसे आलेले आहेत। शेवटचा 12वा हप्ता विस्तांतर सुद्धा होणार आहे। म्हणजेच टोटल मिळून 12 हप्त्यांचे 18,000 रुपये सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये विस्तांतर होणार आहेत। परंतु ज्या बहिणींना 12 हप्त्यांचे 18,000 रुपये आलेले नसतील, मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले असतील, मागील हप्त्यांचे पैसे आलेले नसतील, त्या लाडक्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे देण्यात येणार आहेत। त्या संदर्भात आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेला आहे। त्या परिपत्रकामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की ज्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे आलेले नसतील, मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले असतील, तर त्या बहिणींची पात्रता तपासून त्यांच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे विस्तांतर केले जाणार आहेत। म्हणजेच कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय सुद्धा होणार नाही। एका लाडक्या बहिणीला जास्त पैसे, एका लाडक्या बहिणीला कमी पैसे, अशा प्रमाणे भेदभाव सुद्धा करणार नाही। तशा प्रकारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी माहिती सुद्धा दिलेली आहे। सोबतच ज्या बहिणींचे वय सध्याच्या स्थितीला 21 वर्ष पूर्ण झालेले असेल तर त्या लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेचे अर्ज सुरू सुद्धा करण्यात येणार आहे। त्यासोबत ज्या बहिणींनी मागच्या वर्षी लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेला नव्हता त्या बहिणींना यावर्षी अर्ज सुद्धा करता येणार आहे। म्हणजेच पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेचे अर्ज सुरू होतील। ज्या ज्या बहिणी पात्रतेमध्ये बसणार आहेत त्या सर्व बहिणींनी कागदपत्रे सुद्धा काढून ठेवायचे आहेत, त्यांना सुद्धा या योजनेचा अर्ज करता येणार आहे। परंतु ज्या बहिणींचे वय 65 वर्ष पूर्ण झालेले असेल किंवा 65 वर्षांपेक्षा जास्त झालेले असेल त्या लाडक्या बहिणींना या योजनेमधून अपात्र सुद्धा करण्यात येणार आहे। म्हणजेच त्यांना जून हप्ता येणार आहे परंतु त्याच्या पुढचे हप्ते येणार नाहीत। कारण ज्या बहिणी वयाची मर्यादा ओलांडणार आहेत, म्हणजेच बहिणींचं वय 65 झाल्यानंतर त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही, त्यांच्यासाठी दुसरी योजना सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे। तर ज्यांचं वय 65 वर्षांपेक्षा जास्त होईल त्यांच्यासाठी मुख्यमंत्री वयश्री योजना सुरू सुद्धा करण्यात आलेली आहे। जर तुमचं वय 65 वर्षांपेक्षा जास्त झालेलं असेल तर तुम्ही त्या योजनेचा अर्ज करायचा आहे। तर बघा, लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा सांगितलेलं आहे की आज गॅस कनेक्शनचे पैसे आणि जून हप्ता पात्र बहिणींच्या खात्यामध्ये विस्तांतर सुद्धा होणार आहे। तर आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये जून हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे विस्तांतर होणार आहेत ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु त्याच्या अगोदर ज्या बँकेमध्ये हे पैसे विस्तांतर होणार आहेत त्या बँका सुद्धा बघून घेऊयात। बघा, या प्रमुख बँकेपैकी पहिली बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया। तर स्टेट बँक ऑफ इंडिया ही गव्हर्नमेंटची सर्वात मोठी बँक आहे। तर या बँकेच्या संपूर्ण भारतामध्ये 22,000पेक्षा जास्त शाखा आहेत, त्यामुळे आज सर्वात अगोदर स्टेट बँकेमध्ये पैसे सुद्धा येणार आहे। ज्या बहिणींचं बँक खाता स्टेट बँकेमध्ये असेल तर त्या सर्व बहिणींनी आपले आधार कार्ड बँकेशी लिंक करायचं आहे। स्टेट बँकेला सर्वात प्रथम प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। त्यासोबत दुसरी बँक म्हणजे पंजाब नॅशनल बँक। हे बँक सुद्धा गव्हर्नमेंट मान्यता असलेली सर्वात मोठी बँक आहे। ज्या ज्या बहिणींचं बँक खाता पंजाब नॅशनल बँकेमध्ये असेल त्या बहिणींनी आपले आधार कार्ड बँकेशी लिंक करा, आपले पॅन कार्ड बँक खात्याशी लिंक सुद्धा
करायचं आहे। त्यासोबत तिसरी बँक म्हणजे कॅनरा बँक। बघा, ही बँक सुद्धा गव्हर्नमेंट मान्यता असलेली सर्वात मोठी बँक आहे। या बँकेमध्ये ज्या बहिणींचं बँक खाता असेल त्यांना सुद्धा आज जून महिन्याचा हप्ता मिळणार आहे। कॅनरा बँक सर्वात मोठी बँक आहे, त्यामुळे या बँकेला प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। त्यासोबत चौथी बँक म्हणजे HDFC बँक, खासगी क्षेत्रामधील सर्वात मोठी बँक HDFC बँक। त्यासोबतच खासगी क्षेत्रामधील दुसरी बँक म्हणजे ICICI बँक। ICICI बँकेला सुद्धा प्राधान्य देण्यात आलेलं आहे। ज्या बहिणींचं बँक खाता ICICI बँकेमध्ये असेल त्या बहिणींनी आपल्या बँक खात्याची KYC करा, कारण KYC केल्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत। बघा, भरपूर लाडक्या बहिणी सध्याच्या स्थितीला फोन पे, गुगल पे अशा प्रकारचे ॲप सुद्धा वापरत आहेत, त्यामुळे त्या बहिणी पैसे काढण्यासाठी बँकेमध्ये जात नाहीत। त्यामुळे त्यांना बँकेकडून सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहे की बँक खात्याची KYC करा। परंतु ज्या लाडक्या बहिणी बँकेमध्ये हप्ता काढण्यासाठी जात असेल तर त्या बहिणींना KYC करायची गरज नाही। त्यानंतर त्याच्या पुढची बँक म्हणजे सेंट्रल बँक ऑफ इंडिया। बघा, जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, सेंट्रल बँक ऑफ इंडिया असेल, या बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत। या सर्व बँका गव्हर्नमेंट मान्यता असलेल्या सर्वात मोठ्या बँक आहेत, त्यामुळे जर तुमचं बँक खाता सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये असेल, पोस्ट बँकेमध्ये असेल, स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये असेल तर तुम्हाला 100% पैसे येणार आहे। सेंट्रल बँक सुद्धा केंद्र सरकारची सर्वात मोठी बँक आहे। यासोबतच लाडक्या बहिणींनो, युनियन बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत, कारण युनियन बँक सुद्धा गव्हर्नमेंट मान्यता असलेली सर्वात मोठी बँक आहे। ही बँक सुद्धा केंद्र सरकारची बँक आहे। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला बँकांची यादी वाचून दाखवत आहे, त्यामुळे तुमचं बँक खाता यामध्ये आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। त्यानंतर जे पुढची बँक आहे तर ती पुढची बँक म्हणजे इंडियन बँक। बघा, ही बँक सुद्धा गव्हर्नमेंटची सर्वात मोठी बँक आहे, म्हणजेच ही सुद्धा एक सरकारची सर्वात मोठी बँक आहे। त्यामुळे ज्या बहिणींचं बँक खाता युनियन बँकेमध्ये असेल, इंडियन बँकेमध्ये असेल, त्यांना सुद्धा पैसे येणार आहेत। त्यासोबत खासगी क्षेत्रामधील दुसऱ्या नंबरची सर्वात मोठी बँक म्हणजे बँक ऑफ बडोदा। या बडोदा बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत। त्यानंतर खासगी बँक म्हणजे ॲक्सिस बँक। ॲक्सिस बँक सुद्धा सर्वात मोठी बँक आहे। ज्या बहिणींचा बँक खाता ॲक्सिस बँकेमध्ये असेल तर त्या बहिणींनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का, आपले डीबीटी ऍक्टिव्ह आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे, कारण ज्या बहिणींची डीबीटी ऍक्टिव्ह असेल त्याच बहिणींना पैसे येणार आहेत। परंतु लाडक्या बहिणींनो, जी पोस्ट बँक आहे तर ती पोस्ट बँक सर्वात अगोदर या बँकेमध्ये पैसे येत असतात। ज्या बहिणींचं बँक खाता पोस्ट बँकेमध्ये असेल त्यांना आज सर्वात अगोदर जून महिन्याचा हप्ता, गॅस कनेक्शनचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहे, कारण सरकारची सर्वात मोठी एक नंबरची गव्हर्नमेंट मान्यता असलेली सर्वात मोठी बँक म्हणजे पोस्ट बँक। या बँकेमध्ये एक दिवसामध्ये आधार कार्ड लिंक होत असतं, त्यामुळे पोस्ट बँकेला प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। त्यानंतरची बँक म्हणजे इंडलस बँक। बघा, या इंडलस बँकेमध्ये फक्त एकच अडचण आहे, ती अडचण म्हणजे जर तुम्ही आधार कार्ड लिंक केलं तर ते ऑटोमॅटिक डिलिंक सुद्धा होत असतं, त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमचे आधार कार्ड बँकेशी लिंक आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। त्यानंतर लाडक्या बहिणींनो, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, बँक ऑफ इंडिया असेल, या बँकांना सुद्धा प्राधान्य देण्यात आलेलं आहे। या बँका सुद्धा गव्हर्नमेंटच्या सर्वात मोठ्या बँक आहेत, त्यामुळे जर तुमचं बँक खाता बँक ऑफ इंडिया मध्ये असेल, बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये असेल तर तुम्हाला पैसे येणार आहे। त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता सर्व बँकांची नावे तुम्हाला सुद्धा दाखवत आहे, तुम्ही याचा स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता। जर तुमचं बँक खाता या सर्व बँकांपैकी असेल तरी पण तुम्हाला पैसे येणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये जून हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे विस्तार होणार आहेत ते 12 जिल्हे सुद्धा बघून घेऊयात। बघा, या 12 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा पुणे, दुसरा जिल्हा रायगड, तिसरा जिल्हा रत्नागिरी, चौथा जिल्हा सातारा, पाचवा जिल्हा सांगली, सहावा जिल्हा सोलापूर, सातवा जिल्हा धाराशिव, आठवा जिल्हा लातूर, नववा जिल्हा बीड, 10वा जिल्हा परभणी, 11वा जिल्हा नांदेड जिल्हा आणि 12वा जिल्हा म्हणजे हिंगोली जिल्हा। म्हणजेच आज 12 जिल्ह्यांमध्ये पैसे येतील, उद्या 12 जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी 12 जिल्ह्यांमध्ये हे पैसे सुद्धा येणार आहे। त्यामुळे कोणत्या लाडक्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही, फक्त आपले आधार कार्ड बँकेशी लिंक आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे।